राजेश टोपे बोलतायत, थेट जाऊया तिथे. 80% जे काही डेथ्स झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कोमॉर्बिडिटीमुळे म्हणजे अत्यंत दुर्धर आजार ज्यांना आहेत त्यांना त्यांचं मरण्याचं प्रमाण निश्चित प्रकारे मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. मग त्याच्यामध्ये डायबिटीज असेल आणि हायपरटेन्शन असेल, प्रामुख्याने हार्ट आणि रिनल फेल्युअरची काही, लिव्हर फेल्युअरची काही अशा काही गोष्टी असतील त्याच्याशी संबंधित जरा जास्त आहे. तर म्हणून या संदर्भात आता काय काय केले सरकारने, 2 महत्त्वाच्या गोष्टी केल्यात की डेथचं ऑडिट करायचं. प्रत्येक मृत्यू झालेल्या व्यक्तीचं ऑडिट होणार आणि डॉक्टर सुपेंच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी गठीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाचा केस पेपर ॲडमिट झाल्यापासून तर मृत्यू घोषित करण्यापर्यंतची संपूर्ण टेस्ट काय काय झालेलं आहे या सगळ्यांची गोष्टी आता आपल्याला कळणार आहे. त्यामुळे त्यांचं होईल. एवढंच नाही तर ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय असावा त्यासाठी सुद्धा एक टास्क फोर्स करण्यात आलेला आहे. एक्सपर्ट कमिटीचा एक ग्रुप करण्यात आलेला आहे. त्यामुळे डॉक्टर ओकची कमिटी आहे आणि एक अशी कमिटी आहे की म्हणजे या सगळ्या माध्यमातून एक्सपर्ट्सच्या अनुषंगाने मी मुद्दाम नाव वाचून दाखवेल काही 1-2-3. डॉक्टर उदवाडी आहेत मुंबईचे हिंदुजा हॉस्पिटलचे, डॉक्टर नितीन कर्णिक आहेत लोकमान्य टिळकचे, डॉक्टर वसंत नागवेकर आहेत, डॉक्टर केदार तोरसकर आहेत वोकाचे, डॉक्टर ओम श्रीवास्तव आहेत कस्तुराचे, डॉक्टर शशांक जोशी आहेत, त्याचबरोबर डॉक्टर पंडित आहेत फोर्टिसचे. ही जी काही 7 व्यक्ती आहेत या 7 व्यक्तींची एक कमिटी आजच आपल्या डिपार्टमेंटनी, पब्लिक हेल्थच्या डिपार्टमेंटनी ती कमिटीचं आत्ताच या सेकंदालाच आपण त्याचा एक GR काढलेला आहे. उद्देश एकच आहे की महाराष्ट्रभरामध्ये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जिथे कोविड पेशंट ॲडमिट आहे आणि कोणताही सल्ला पाहिजे असेल डॉक्टर्सला, तिथे त्यांना कोविड पेशंटला ट्रीटमेंट करत असणाऱ्या डॉक्टर्सला, तर या एक्सपर्ट कमिटीचे नंबर्स हे त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटल्सला देण्यात आलेले आहेत. ट्रीटमेंट करत असणाऱ्या डॉक्टर्सला देण्यात आलेले आहेत. त्यांना जो पाहिजे असेल तो एक्सप्रेस सल्ला, रिअल टाईम सल्ला ते या डॉक्टर्सकडून घेऊ शकतो. जेणेकरून कोमॉर्बिडिटीची जी काही आपली आता आपण म्हणतो की कोमॉर्बिडिटीमुळे संख्या वाढते, तर हा कोमॉर्बिडिटीचा एक महत्त्वाचा प्रश्न ॲड्रेस करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्याच्या दृष्टिकोनातून केलेला आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी व्हावा या दृष्टिकोनातूनचे महत्त्वाचे उपाययोजना या ठिकाणी केल्या. काहींवर कारवाई पण करण्याची गरज पडते. पुण्यामध्ये ससूनमध्ये जरा जास्त संख्या वाढली होती तर तिथेही आपल्याला काही योग्य पद्धतीनं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये दुरुस्ती करण्याचं कामही तत्परतेने करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष, एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे. टेस्टिंगच्या हद्दीपर्यंत मी एवढंच सांगेल की टेस्टिंगमध्ये आपण एकूण देशामध्ये जेवढ्या टेस्टिंग होत आहेत त्यापैकी 20% टेस्टिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं आहे. आत्तापर्यंत मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगेल 51,000 टेस्टिंग्स आत्तापर्यंत करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं 51,000 टेस्टिंग्समध्ये जवळजवळ 24,000 म्हणजे त्यातल्या 50% हे मुंबईत झालेले आहेत टेस्टिंग्स. आणि म्हणून टेस्टिंगचं प्रमाण आपलं नक्कीच जास्त आहे, परंतु टेस्टिंगच्या प्रमाणाच्या तुलनेमध्ये आपण जे काही पॉझिटिव्ह आलेले पेशंट आहेत ते समजा एक 2.5% आहे. यामध्ये प्रामुख्याने मला असं म्हणायला पाहिजे की हे टेस्टिंगचं प्रमाण आपल्याला आणखीन पण वाढवायचं आहे. कारण टेस्टिंगचे लॅब्स आत्तापर्यंत आपल्याजवळ प्रायव्हेट 15 आणि गव्हर्नमेंटचे 15 असे मिळून 30 आहेत. नवीन गव्हर्नमेंटचे आणखीन जे काही मेडिकल कॉलेजेसचे हॉस्पिटल्स आहेत तिथे आणखीन 6 आपण लॅब्स वाढवतोय, जेणेकरून आता एकूण गव्हर्नमेंटचे 15 अधिक 6 21 आणि 15 अशी 36 टेस्टिंगच्या फॅसिलिटीज आपण उपलब्ध करतोय, जेणेकरून आणखीन जवळच्या जवळ त्या जिल्ह्याला जवळच्या जवळ टेस्टिंग उपलब्ध व्हावं आणि टर्न अराउंड टाईम ज्याला म्हणतो आपण की टेस्टिंगचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्यापर्यंतचा टाईम हा कमी व्हावा, हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. कारण तो जर कमी झाला तर त्या पेशंटला जर लवकर कळलं की आपण पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह आहेत तर आपल्याला त्याची काळजी पण अधिक फास्ट घेता येईल आणि त्यांचा संसर्ग होण्याचा जो धोका असतो तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी टाळता येईल. आता टेस्टिंगमध्ये एक आहे की टेस्टिंग एका ह्याला एक किट लागते आणि म्हणून नवीन जे काही तंत्रज्ञान विकसित होतंय किंवा एक्सपेरिमेंट्स केले जात आहेत त्या पूल टेस्टिंगचा सुद्धा आपण आता परवानगी ICMR कडून मागवलेली आहे. रॅपिड टेस्टिंगची परवानगी आपण ICMR कडून मागवलेली आहे, अद्याप मिळालेली नाही.
पूल टेस्टिंगचा अर्थ असा की बाबा 10 सॅम्पल्स 20 सॅम्पल्स किंवा 30 सॅम्पलपर्यंत एकत्र आपल्याला त्यांच्यावर संशय एकत्र केलं आणि त्या एकत्रचा एकच सॅम्पल होईल आणि जर आपला अशा वेळेस जर का तो सगळा निगेटिव्ह झाला तर 25-30 सॅम्पल एकत्र सगळे निगेटिव्ह आल्यामुळे काय करता येईल की त्या 30 लोकांच्या वेगवेगळ्या टेस्ट घेण्याची गरज पडणार नाही. म्हणून आपल्याला स्पीड पण वाढेल, टेस्टिंग किटची उपलब्धता बऱ्याचदा कमी अधिक होत असते, केंद्र सरकार त्याचं देत असतं, त्यामुळे त्याचीही संवर्धन होईल आणि या नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा त्या ठिकाणी चांगला करता येऊ शकेल. मला आपल्याला हे सांगायचं की अनेक आता जगभरामध्ये हे पॅन्डेमिक असल्यामुळे अनेक ठिकाणी काय काय प्रयोग होत आहेत. आता काही प्लाझ्मा थेरपी नावाचा एक प्रयोग आहे, त्याची पण आपण परवानगी केंद्र शासनाकडून किंवा ICMR कडून मागवलेली आहे. म्हणजे जे बरे झालेले पेशंट्स आहेत, आता जे 300 पेशंट्स बरे होऊन डिस्चार्ज झालेले आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज खूप असतात. त्यांच्या अँटीबॉडीज खूप असल्यामुळे त्यांचा जर का आपण रक्तद्रव्य म्हणजेच प्लाझ्मा आपण काढला आणि आजारी पेशंटला दिला, म्हणजेच कोरोनाग्रस्तांना दिला, कोरोना बाधितांना दिला, तर त्यांचं रिकव्हरीचं प्रमाण वाढतं. ही एक नवीन तंत्रज्ञान आहे. त्यामुळे या सर्वांचा अभ्यास करून आरोग्य विभागाने या सगळ्यांचा पूल टेस्टिंग असेल, रॅपिड टेस्टिंग असेल, तुमचं प्लाझ्मा थेरपी असेल, या सगळ्यांच्या अनुषंगाने सुद्धा आपण निश्चित प्रकारे ICMRची परवानगी मागितलेली आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच ह्या सगळ्या गोष्टी येतील. आपण त्याचा पाठपुरावा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करत आहोत. मला या ठिकाणी आपल्याशा या सगळ्या संबंधात एक नक्कीच आहे की प्रिपेअर्डनेस प्लॅन हा नेहमी जो आपला असतो त्यामध्ये सुद्धा मी एवढंच सांगेल की आपण सगळ्या परिस्थितीला सक्षमपणे तयार आहोत. PPE किट्स, N95 राज्य सरकारने मोठ्या पद्धतीनं घेण्याचा प्रकार आपण करतोच आहोत. केंद्र सरकारकडून सुद्धा काही प्रमाणात येत आहे. नक्कीच ज्या प्रमाणात अधिक जास्त पाहिजे त्या प्रमाणात येत नाही. जसं आता 8 लाख आपण साधारणपणे N95 मागितले तर ते आपल्याजवळ साधारणपणे 1 लाख आले किंवा PPE किट्स आपण 3.5 लाख मागितले तर 30,000 आल्या. येत आहेत, परंतु आणखीन गती वाढावी एवढी मात्र अपेक्षा निश्चित प्रकारे त्या बाबतीत नक्कीच डॉक्टर हर्षवर्धनजींना आणि आम्ही त्यांच्याशी सातत्याने संपर्कात असतो आणि ही शेवटी आमचे जे काही हे आहेत ते पुढच्या दृष्टिकोनातून असतात, प्रोजेक्टेड फिगर असतात, त्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं आहे. आणि मला यासाठी हे सांगावं असं वाटतं की शेवटी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जो काही जगभराचा अभ्यास झालेला असतो आणि सॉफ्टवेअरच्या नवीन टेक्नॉलॉजीनी आपल्याला डबलिंग रेट काय की किती दिवसात आपली पॉझिटिव्हची संख्या वाढते. तर मी या निमित्ताने हेही सांगेल की पूर्वी आपली डबलिंग रेट 2 दिवसाचा होता, नंतर तो 3.5 दिवसापर्यंत आला, आता तो 5.5 दिवसाचा आहे. म्हणजे आपली जी संख्या आहे सध्या ती 5.5 दिवसांनी डबल होती. वास्तविक ह्याच्यामध्ये आता आणखीन चांगली सुधारणा होण्याची गरज आहे आणि म्हणून हा जसा जसा आकडा वाढेल 5 दिवसाच्या ऐवजी तो 15 वर गेला, 25 वर गेला, तर तो राज्याच्या दृष्टिकोनातून समाधानकारक विषय. तो कमी व्हायला 5 वर 4 वर 3 वर येणं हे चुकीचं होईल. पण पूर्वी 2 होता, नंतर 3 झाला, आता 5 झाला. हा जेवढ्या गतीनं वाढेल म्हणजे 5चा अर्थ असा की आज जी संख्या आहे ती 5 दिवसांनी डबल होते. त्यामुळे माझं असं मत आहे की या बाबतीत सुद्धा हे सर्व यशाचं रहस्य कशावर जर असेल तर कंटेनमेंट स्ट्रॅटेजीज ज्या आपण राबवलेल्या आहेत त्या चांगल्या राबवल्या आहेत. म्हणजे लॉकडाऊन पण चांगला व्यवस्थितपणे राबवला पाहिजे, संसर्ग टाळता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टीवर हा डबलिंगचा आकडा त्यावर अवलंबून आहे. तबलिगीच्या बाबतीतला काही बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, कारण अनेक पत्रकारांनी मला जे प्रश्न विचारले त्या अनुषंगानेच आम्ही आज हा FB लाईव्ह घेतो, फेसबुक लाईव्ह घेतो. तर तबलिगीच्या बाबतीत मी आज गृहमंत्र्यांशी पूर्ण खाते करून आता या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की 100% जे काही तबलिगी जमातीचे जी काही मंडळी दिल्लीला गेले होते आणि त्याचा जो काही आकडा दिल्ली सरकारने कळवलेला आहे 100% ते क्वारंटाईन पण झाले, टेस्टिंग झाल्यात आणि त्यातले 50 लोक हे पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. त्यामुळे 1400 पैकी 50 आढळलेले, बाकी सगळे निगेटिव्ह आहेत. आणि त्यामुळं आता तोही जो प्रश्न वारंवार मीडियाला सुद्धा आणि सन्माननीय सर्वच जनतेला पडलेला असतो, तर त्याही प्रश्नावर आता जवळजवळ पडदा पडलेला यासाठी आहे की
जे काही आपल्याला आकडा कळवलेला आहे तो सगळा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मी शेवटी एवढंच सांगेन, फार अधिक बोलून वेळ घेण्यापेक्षा, की लॉकडाऊन हा आता वाढलेला आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 20 तारखे 3 फेब्रुवारीपर्यंत वाढवलेला आहे. परंतु 20 तारखेच्या नंतर बऱ्याच त्यामध्ये आपण शिथिलता निश्चित प्रकारे केंद्र शासनाच्या ज्या डायरेक्टिव्ह झालेल्या आहेत, गाईडलाईन झालेल्या आहेत, त्यामध्ये देतो आहोत. ते आता अधिकृतपणे त्याच्या ज्या काही इंडस्ट्रीज चालू करायच्यात लॉक इनमध्ये त्या करायच्या, परंतु मग त्या कशा कराव्यात, तर त्यासाठी आमच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या गाईडलाईन्स असतात की बाबा तुमचे जे काही कमीत कमी कामगार असावेत ते कामगार आतमध्येच असावेत किंवा तुमच्या ॲडजस्टंट म्हणजे तुमच्या कॅम्पसच्या जवळच असावेत. त्यांनी सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थित मेंटेन केलेली असावी, त्यांना मास्क असलेच पाहिजे, त्यांनी वारंवार हात धुण्यासाठीची व्यवस्था त्यांच्याजवळ असली पाहिजे. उद्योगपतींनी त्यांच्यासाठी जे उद्योजक असतील त्यांनी कुठल्याही परिस्थितीत सॅनिटायझर्सची उपलब्धता करून दिली पाहिजे. अशा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काही ठिकाणी ग्लोव्ज वापरले पाहिजे, या अनेक गोष्टी आहेत. ह्या सगळ्या मला वाटतं आपण करण्याची गरज आहे. आणि म्हणून लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता 20 तारखेच्या नंतर दिली जाईल, त्यामध्ये इसेन्शियल सर्व्हिसेसच्या अनुषंगानेच असेल. बाकीच्या लॉकडाऊन स्ट्रिक्टच असणार. त्यामध्ये गॅदरिंग नाही, पब्लिक गॅदरिंग्स नाही, धार्मिक गोष्टीच्या कुठल्याही बाबी नाही आहेत, शाळा कॉलेजेस वगैरेचा विषय नाही आहे. परंतु ज्या इसेन्शियल किंवा अत्यावश्यक सेवा आणि या बाबतीतला जो काही थोडीफार शिथिलता राहील किंवा काही उद्योगधंद्याच्या विषयी किंवा शेतीच्या संदर्भातली काही शिथिलता राहील, त्या बाबतीत सुद्धा SOPs असणार आहेत, म्हणजे स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर्स असणार आहेत की काय असावं, कसं असावं. त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या संदर्भातल्या ज्या गोष्टी त्या सांगितल्या जातील. पुन्हा आपल्याला काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील तर निश्चित प्रकारे आम्ही कळवूच. परंतु शेवटी एकच यामधला एक रामबाण इलाज आहे, तो म्हणजे मी स्वतःचा रक्षक, मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार, या विविध वाक्याशिवाय दुसरा उपचार नाही, दुसरा उपाय नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना नम्रतेचं आव्हान आणि विनंती आहे की आपल्या सरकारच्या दिलेल्या निर्देशाला अनुपालन करा, त्याचं निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी पालन करावं, एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो. धन्यवाद. तर एकूणच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधलेला आहे आणि मृत्यू झालेल्या व्यक्तींचं ऑडिट होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी एक वेगळी कमिटी देखील स्थापन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 51,000 तपासण्या झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तपासणी लॅब या वाढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर पूल टेस्टिंगची परवानगी देखील मागितल्याचं त्यांनी सांगितलं आहे. प्लाझ्मा उपचाराबाबत अभ्यास करून त्याचा वापर करण्यासंदर्भामध्ये देखील त्या विचार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. एकूणच राज्यामध्ये टेस्टिंगचं प्रमाण हे वाढवणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. सोबतच मृत्यू झालेल्या व्यक्तींचं ऑडिट होणार आहे. तर राज्यामध्ये आतापर्यंत 3,100 हे कोरोनाग्रस्त आहेत आणि 51,000 चाचण्या झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. तपासणीच्या तुलनेमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण हे फक्त 2.5% असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर तपासणी लॅब वाढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे तपासणीचा वेग देखील वाढेल आणि पूल टेस्टिंगची परवानगी देखील केंद्राकडे मागितल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि प्लाझ्मा उपचाराबाबत अभ्यास करून त्याचा वापर कसा करता येईल याबाबत विचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. तर सर्वच संशयित तबलिकींना देखील क्वारंटाईन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि 50 तबलिकी हे पॉझिटिव्ह असल्याचं त्यांनी माहिती यावेळी दिलेली आहे. राज्यामध्ये कोरोनाचा आकडा हा 3,100 वरती गेलेला आहे. मात्र तपासणीच्या तुलनेमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत तर ते केवळ 2.5% असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आपण घरातच राहा, सुरक्षित राहा असं आवाहन देखील यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला केलेलं आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, आपण घरात राहून सुरक्षित राहा असं त्यांनी म्हटलेलं आहे.
राज्यात कोरोनाचा आकडा हा 3100 वरती गेला आहे.